सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाचे पडसाद आता राज्यभर उमटले। निवडणुकीच्या दिवशी जिल्हा परिषद परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, पोलिसांकडून बळाचा वापर आणि सभागृहातील तणावपूर्ण घडामोडींमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या संपूर्ण प्रकारामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा सुरू आहे। या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले असून जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणुकीदरम्यान घडलेल्या प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली असून या गोंधळात ते जखमी झाल्याचा दावाही समोर आलाय। त्यांच्यासोबत धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात येतोय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही या विषयाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत भूमिका मांडली आहे। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनीही सातारा प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे। त्यांनी या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे। निवडणुकीदरम्यान पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। त्यामुळे हा वाद आता केवळ जिल्हा परिषद निवडणुकीपुरता मर्यादित न राहता प्रशासनाची निष्पक्षता, लोकशाही प्रक्रिया आणि कायदा सुव्यवस्था या व्यापक प्रश्नांशी जोडला गेलाय। हा वाद आता केवळ जिल्हा परिषद निवडणुकीपुरता मर्यादित न राहता प्रशासनाची निष्पक्षता, लोकशाही प्रक्रिया आणि कायदा सुव्यवस्था या व्यापक प्रश्नांशी जोडला गेलाय। या प्रकरणामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापलंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।